एक स्त्रीच नाही तर एका वेश्येची मुलगी म्हणून जन्माला आलेल्या संत कान्होपात्रा यांचा अधिकार सांगायचा झाला तर त्यांनी स्वतः साक्षात भगवंत प्राप्त करून अभंग रचना केली आहे. आपण नेहमीच स्त्री आणि पुरुष यांची तुलना करण्यात मग्न असतो. स्त्री आणि पुरुष हे दोन्ही घटक या निसर्गाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे, परंतु आपण त्यांना नेहमीच तुलनेच्या कक्षेत नेऊन उभं करतो. आधुनिक म्हणवून घेणं आणि आधुनिक असणं यात अत्यंत फरक आहे. राहणीमान बदललं म्हणजे विचार बदलतातच असं नाही. संत आपल्याला हेच शिकवतात. संतांसारखं आधुनिक ते कोणी असेल. हेच संत कान्होपात्रा आणि भगवंत यांचं नातं कसं आहे तर संत कान्होपात्र्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य भगवंताच्या नामामध्ये घातलं. वेश्येची मुलगी म्हणून त्यांनी कधी खंत मानली नाही. त्या त्यांच्या अभंगामधून असं म्हणतात, घ्यारे घ्यारे मुखी नाम, अंतरी धरोनिया प्रेम, माझा आहे भोळा बाप, घेतो ताप हरोनी, आपुलिया नामासाठी धावे संकटी माधव, घ्यारे घ्यारे अनुभव कान्होपात्रेचा माधव. असं संत कान्होपात्रा आपल्या अभंगातून सांगतात. स्त्री आणि पुरुष या कक्षेच्या बाहेर जाऊन अधिकार प्राप्त करावा लागतो, तेव्हाच परमार्थ साध्य होत असतो.